हार्दिक एकंदरीत 500 रुपये मिळते राज पाटील यांच्याकडून तुमच्या फिल्डिंगला ॲप्रिशिएट केले, काय म्हणशील? थँक्यू सांगेन एनआर कट्टा टीमला, त्यांनी मला अप्रिशिएट केले आणि अजून चांगली कशी क्षेत्ररक्षण होईल माझ्याबद्दल ते मी चांगला करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. हार्दिक पाटील एक जबरदस्त कॅच त्याने घेतल्या होत्या, 2 ते 3 कॅच, चांगली फिल्डिंग म्हणून कॅश प्राइज त्याला. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. भावेश वनगा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. थँक्यू. थँक्यू अक्षयजी साटम. तर पहिल्या चेंडूवर काय घडलंय तर पहिल्या चेंडूवर गुडलँड स्पॉटवर चेंडू पडलाय आणि थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त करून चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय. मिस्टर मितेश भोईर एक चांगला खेळू, अगदी गोल्डन डकचा तो शिकार ठरला जातोय. नवीन बॅटर 1 डाऊन मध्ये दाखल होतोय. अगदी चेतन मात्रे पहिल्या चेंडूवर गडी बाद करतोय. चालू असलेला सामना आग्री बॉईज वर्सेस ग्रेट मराठा पूल बी चा हा सामना पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू ओव्हर द विकेटने. ओ या मध्ये दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. जातोय चेंडू निर्धाच्या स्वरूपात एक चांगल्या चेंडूची सांगता वाली आहे. चेतन मात्र एक अष्टपैलू खेळाडू ज्याने अनेक मैदाने गाजवलेत आणि या चांगली गोलंदाजीचं पृथ्थकरण त्याने प्रत्येक मॅचेस मध्ये दाखवलंय. तोच गोलंदाज चंद्रपाडा एक्सप्रेस ज्या नावाने ज्याला प्रसिद्धी मिळाली तोच गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा दूरवर चेंडूचा खेळण्याचा प्रयत्न झालाय. इथे मात्र भरपूर चेंडू हवेमध्ये. मितेश शिंगोटे चेंडूच्या खाली आणि चांगला झेल त्याच्या मार्फत पकडलाय. लागतोय धक्का क्रमांक दुसरा. गॉन. बॉईज प्लीज फलंदाज रेडी ठेवायचा आहे कारण जास्त वेळ जातोय. बघा पहिला चेंडू 1 वाजून 10 मिनिटांनी पडला गेलाय. आकाश चव्हाण अगदी 4थ्या क्रमांकावर मात्र तो दाखल होतोय. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू चंद्रपाडा या संघाकडनं तो खेळत असतो. यष्टीरक्षक काम आपण पाहत असताना निलीजी मात्रे यांना पाहू शकतोय. त्याचप्रमाणे आपण बघू शकतोय क्षेत्ररक्षण व्यूहरचना शॉर्ट थर्डमॅन मध्ये मितेश शिंगोटे हा खेळाडू पाहायला मिळतोय. राकेश वाघमारे यांच्यामार्फत चांगला झेल पकडला होता. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग. त्याच्यानंतर आपण बघू शकतो एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. फॉरवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. त्याच्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. या प्रकारे थर्ड फरकामध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने आकाशसाठी. ओ या मात्र मनसुबा जोरकस मारण्याचा प्रयत्न झालाच नव्हता. फक्त चेंडूला स्टेअर केलाय. चेंडू मात्र शॉर्ट मिड विकेटला येतोय आणि दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव घेत असताना कदाचित बाद होईल का तर नाही. विशाल नाईक सरांचा एक चांगला निर्णय पाहायला मिळतोय. या 2 धावा या 2 मदतीने धावसंख्या पुढे सरकली गेली आहे. 2 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आग्री बॉईज या संघाची पाहायला मिळते. आग्री बॉईज म्हटलं तर गौरवजी मात्रे आणि मंगेश भोईर त्याचप्रमाणे दिवेश पाटील या संघाचे संगणक आयकॉन खेळाडू पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ग्रेट मराठा भावेश पुणेकर आणि मोहन रवींद्र पाटील यांचा हा संघ पाहायला मिळतोय आणि चेतन मात्रे या संघाचे आयकॉन खेळाडू पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने 5वा चेंडू घेऊन जातील आकाशसाठी. यावेळेस मात्र चेंडू दिशा बरकटले जाते अपसाइड ऑप्शन. पंचांनी लगेच घोषित केला की अवांतर धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे. 3 धावा
रिप्ले मध्ये बघू शकतोय कशा प्रकारे हा चेंडू भरपूर बाहेर निघाला. चेंडू थोडाफार एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न झाला होता गोलंदाजामार्फत, मात्र तो असफल ठरलाय. पुन्हा एकदा 5वा चेंडू आकाशसाठी. ओ यामध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावला जातोय कॉटच्या स्वरूपात आणि लागतोय धक्का क्रमांक 3 आग्री बॉईज या संघाला. बाहेर निघून जातोय सीमारेषा पार, आलाय चौकार. हा नक्कीच थोडाफार ऊर्जा देऊन जाईल. पहिले षटक संपले, धावसंख्या आहे 3 गडी बाद 7 अशी स्थिती पाहायला मिळते आग्री बॉईज या संघाची. डीजेला संधी देऊया आणि युवराज डीजेच्या माध्यमातून झूम मध्ये संगीत ऐकूया. कमान डीजे. तर सूरज भोईर एक अष्टपैलू खेळाडू, दत्ताळी स्पोर्ट समितच्या माध्यमातून हा खेळाडू खेळत असतो आणि चांगला परफॉर्मन्स, चांगलं प्रदर्शन हा खेळाडू देत असतो. आणि आल्याच त्याने चौकारने मात्र दाखवलंय या जेपीएल मध्ये मला काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी दाखवायचं असं मात्र दृश्य पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर धावसंख्या आहे 3 गडी बाद 7 अशी स्थिती पाहायला मिळते. तर नंबर 2चा गोलंदाजचं नाव सांगायचं आहे महेंद्र येतोय. नंबर 2चा गोलंदाज. तर स्ट्रायकरकडे या संघाचा आयकॉन खेळाडू, आग्री बॉईज या संघाचा आयकॉन खेळाडू अर्थातच दिवेश पाटील, एक जबरदस्त खेळाडू ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आणि या खऱ्या अर्थामध्ये भरपूर स्ट्रोक्स ज्याच्या बॅटमधनं आहेत. अगदी अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानाच्या आत उतरलाय मिस्टर दिवेश पाटील. धावसंख्या 7. महेंद्र येतोय. नंबर 2चा गोलंदाज, वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू ओव्हर द विकेटने दिवेश साठी. जसप्रीत बुमराची स्टाईल यावेळी मात्र फक्त स्टेअर केले चेंडूला. इथे मात्र काय घडलंय, अजून एक धक्का लागला जातोय आग्री बॉईज या संघाला. दिवेश पाटील अगदी आयकॉन खेळाडू जातोय तंबूच्या दिशेला.
दाखल होतोय मिस्टर राकेश गोवारी, एक अष्टपैलू खेळाडू. नक्कीच महामाई स्पोर्ट्सच्या संघामार्फत हा खेळाडू खेळत असतो. भरपूर चांगला प्रदर्शन. मी त्याची बॅटिंग बघितली होती, ती म्हणजे उमळ्याच्या त्या मैदानावर काय अप्रतिम परफॉर्मन्स त्या खेळाडूने दाखवला होता आणि तो संघ आम्ही फायनल मध्ये खेळताना पाहिला होता. तर अनिकेत गोवारी यांच्याकडनं 5,000 रुपये, 3 विकेट फाडी. यावेळेस मात्र जोरकस माझा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, डीप मिड विकेट म्हणून क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला उचललाय. चांगलं प्रदर्शन, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते राकेश वाघमारे यांच्याकडनं. आणि 2 धावा, या 2 धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 9 या आकड्यावर. राकेश गोवारी आल्याला मात्र आपलं 2 धावांची खातं खोलतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय 9 या आकड्यावर. चांगला खेळाडू आहे, मात्र या पिचवर कशा प्रकारे खेळी करेल, JPL चं कदाचित प्रेशर असेल, प्रेशर जुगारून तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने जसप्रीत बुमराहची स्टाईल आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र चेंडूला बघितलं, चेंडूला सोडून दिलं आणि बाकीचं काम पंचांनी बजावलं गेलं. अवंताच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड केली जाईल. अगदी थोडासा बरकटला गोलंदाज निलेश म्हात्रे. पुन्हा एकदा या गोलंदाजाला समजत असताना कशा प्रकारे अचूक टप्प्यावर कुठे तुला चेंडू हाताळायचा ते मात्र त्यांनी सांगितलं आणि पुन्हा यष्टीरक्षक म्हणून काम बजावत असताना आपण त्यांना पाहू शकतोय. जितेंद्र प्रीमियर लीग पर्व 4 तुम्ही एन्जॉय करता. प्रत्येक स्टँड आपण बघू शकतोय, खचाखच भरलेले स्टँड पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र जोरकस माझा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत गेलाय, मात्र इथे काय घडलंय तर शॉट कव्हरचा खेळाडू मात्र इथे आलाय आणि त्याने त्या झेल पकडलाय. लागतोय धक्का क्रमांक 4 मिस्टर राकेश गोवारी. अग्री बॉईज हा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला जातोय. 5 गडी बाद झालेत, धाव संख्या आहे ती म्हणजे 10 धावा. रिप्ले मध्ये बघू शकतोय चेंडूला मात्र खेळायचं होतं तर ऑन साइडला, मात्र बॅटचा टॉपच लागतोय आणि शॉर्ट कव्हर मध्ये चांगला झेल पकडलाय. रोहित येतोय नवीन बॅटर्स खेळण्यासाठी. यावेळेस मात्र चेंडूला मात्र फक्त स्टेअर करायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. जातोय चेंडू निर्धाच्या स्वरूपात. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत, चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 4 चेंडू मध्ये बघायचं झालं ना तर 2 गडी बाद केलेत आणि 2 धावा फक्त आणि फक्त खर्च केलेत. म्हणजेच काय तर अप्रतिम गोलंदाजी केली जात आहे गोलंदाज महेंद्र याच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळी मात्र पुढे येऊन मात्र स्टेअर केलं जातंय. फॉरवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय आणि तत्पूर्वी काय घडलं जातंय तर 2 धावा या पळून पूर्ण केल्या आहेत. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 12 या आकड्यावर. सूरज भोईर आतापर्यंत भरपूर वेळेनंतर मात्र त्यांच्याकडे स्ट्राईक पाहायला मिळते. त्यांनी मात्र एक चेंडूचा सामना केलाय आणि 4 धावांवर ते देखील खेळतायत. तर दुसऱ्या बाजूला रोहित आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा ते बनवतायत. यावेळी मात्र पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू मात्र फ्लाय स्लिपला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि तत्पूर्वी एक धाव लेग बायच्या स्वरूपात ऍड केली जाईल. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 13 या आकड्यावर. 2 षटकाची समाप्ती झाली. बिकट परिस्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय आग्री बॉईज संघ. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 13 अशी स्थिती पाहायला मिळते. तिसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रण दिलं जाईल तत्पूर्वी डीजेला संधी देऊया आणि लगेच येऊ मैदानाच्या. कम ऑन डीजे.
आतापर्यंत बघायचं झालं तर मात्र 6.50च्या फरकाने आतापर्यंत चालतो आग्रीबाईचा संघ. जर धावा जर बनवायच्या असेल तर नक्कीच 2 षटकामध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा आल्या पाहिजेत. थोडासा विचार विनिमय होतोय. ग्रेट मराठा वर्सेस आग्री बॉईज या दरम्यान सामना चालू आहे. नेक्स्ट मॅच देखील तुमच्यापर्यंत भेटीसाठी येते येईल. मितेश येतोय, मितेश शिंगोटे नंबर 3चा गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिलं तर फंगावाडी तिसरा षटक घेऊन येतोय. ससूनगरचं ते मैदान आणि त्यांना मिळाली ती ऍक्टिवा बाईक ती विसरून चालणार नाहीये. चांगलं प्रदर्शन त्यांचं राहिलं होतं आणि तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये. स्वप्नील देखील आपण त्यांना देखील पाहतोय. रोहित आणि सूरज क्रीजवर पाहायला मिळत आहेत आग्री बॉईज संघामार्फत. नक्कीच पार्टनरशिप झाली नाही. पार्टनरशिप झाली तर नक्कीच धावा या येतील. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. मोठी पार्टनरशिप हवी आहे आग्री बॉईज या संघाला. पहिला चेंडू ओव्हर द विकेटने. यावेळी मात्र अगदी चेंडू क्रीजच्या कोण्याचा वापर केला होता आणि तत्पूर्वी मात्र चेंडू मात्र आपण पाहतोय डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे. ती म्हणजे 15 या आकड्यावर. एकेरी दुहेरी धावांवर देखील जास्तीत जास्त भर दिला जातोय कारण रात्रीचं सत्र आहे. कदाचित चेंडू षटकारापर्यंत जात नसेल असं देखील होऊ शकतं. त्यामुळे जास्तीत जास्त एकेरी दुहेरी धावांवर मात्र जास्त भर दिला जातोय फलंदाज रोहित याच्या माध्यमातून. दुसरा चेंडू ओव्हर द विकेटने रोहित साठी. ओ यार मध्ये स्टेअर केलं जातंय. चेंडू मात्र थर्ड मॅन रिझल्टला ट्रॅव्हल होतोय. नाही थांबणार चेंडू. आउटफील्ड फार फाय निघून जाईल सीमारेषेच्या पार. आलाय दर्जेदार चौकार. या 4 ने मात्र ऊर्जा चौकार देऊन जातोय. ऊर्जा देऊन जातोय हा चौकार. रोहितच्या बॅटमधनं खूप चांगला स्ट्रोक बघायला मिळाला. अगदी वेट अँड वॉच करून चेंडूला मात्र थर्ड मॅन रिझनला चौकाराकडे बिरकावलं जात आहे. आता मात्र गली घेतलाय. एक शॉर्ट थर्ड मॅन आहे. त्याच्यानंतर एक पॉइंट क्षेत्ररक्षक बघू शकतो. एक शॉर्ट थर्ड मॅनला शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आपण बघू शकतो 30 सर्कल मध्ये ओव्हर द विकेटने. हो याला मात्र अगदी बॅटचा प्रेस ओपन केलाय. चेंडूला मात्र कव्हर क्षेत्रामध्ये ढकललं. एक धाव पूर्ण केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील पळून पूर्ण केला गेलाय सूरज आणि रोहितच्या माध्यमातून. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 21 या आकड्यावर. अगदी हळू मात्र धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न होतोय रोहित आणि सूरज मार्फत. चौथा चेंडू ओव्हर द विकेटने रोहित साठी. ओ याला जोरकस मारण्याचा प्रयत्न. काय चेंडू पडला जातोय. चेंडू पडतोय आणि थोडासा खाली राहतोय. थेट यष्टीरक्षक निलेश मात्रे यांच्या हातामध्ये विसरला जातोय. निर्धार स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळाल्या. 10 चेंडू 10 धावांवर खेळतो आतापर्यंत रोहित. 7 चेंडूचा त्याने सामना केलाय. सूरज 1 चेंडूचा सामना केलाय. 4 धावांवर तो देखील खेळतोय. यावेळेस मात्र काय घडलंय तर मिस होतोय यश. तिथे मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आणि चेंडूला मात्र निघून जातोय. चेंडू फाईन लेग पट्ट्या बाहेर सीमारेषा पार. आलाय चौकार.
फक्त धावसंख्या ती म्हणजे 25 धावा. शेवटचा चेंडू फील या तिसऱ्या षटकातील. धावसंख्या 25 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील ओव्हर द विकेटने. रोहित पाटील यावेळी मात्र अगदी घुटना टेकून चेंडूला खेळत आहे. चेंडू मात्र फाईन लेग पट्ट्यामध्ये ट्राव्हल होतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आणि या 2 धावांची धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल, जाऊन पोहोचते म्हणजे 27 या आकड्यावर. चला यानंतर अमैरा इलेव्हंट आणि एनआर कट्टा या दोन्ही संघाचे संगणक प्लीज यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी 4 षटकानंतर. धावसंख्या 27 धावा, 5 गडी बाद. मितेश भोईर अगदी गोल्डन डकवर बाद होतो. त्याच्यानंतर दिवेश हा देखील गोल्डन डकवर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर आकाश आणि अभिषेक देखील गोल्डन डकवर तो देखील बाद झाला होता. 2 चेंडू. त्याच्यानंतर आकाश 2 चेंडूनेशी 2 धावा तो बाद झाला. सूरज आतापर्यंत चांगली खेळी करतोय. त्याच्यानंतर रोहित त्याला पूर्णपणे साथ देतोय. 9 चेंडूचा रोहितने सामना केलाय आणि 16 धावांवर खेळतोय. शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक कोण घेऊन येईल, कोणावर विश्वास दाखवला पाहिजे. द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाकडनं. JPL तुम्ही एन्जॉय करता, या मॅचचा आनंद घेऊ शकता. अगदी नाईट स्पर्धेमध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. जुचंद्र प्रीमियर लीग पर्व 4 आणि धडाक्यात या पर्वाचं मात्र उद्घाटन झालं आणि या खरं तर मात्र सुरुवात झाली. आजचा पहिला दिवस. प्रत्येक स्टँड आपण बघू शकतोय. छत्रपती वॉरियर्स, त्याच्यानंतर बंटी सिक्सर्स, त्याच्यानंतर पत्तू पॅकर्स स्टँड पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आरके वॉरियर्स, त्याच्यानंतर आग्री बॉईज, वेहाना सुपर किंग हा देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर एनआर कट्टा हे देखील आपल्याला स्टँड पाहायला मिळतो. त्याच्यानंतर जय श्रीराम हा देखील आपल्याला स्टँड पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर आपण बघू शकतोय मार्गरेट यांचा देखील स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रेट मराठा यांचा देखील स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. अमेरा यांचा देखील स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक रवी वाघमारे यांच्याकडे दिलं जात आहे. पहिला चेंडू ओव्हर द विकेटने. सूरज साडी या पद्धत इथे मात्र काय घडलंय तर अगदी जागा बनून चेंडूला फेकून दिलंय. सीमा रेषा पार आलाय षटकार. तर पहिल्या चेंडूवर षटकार आलाय रवी वाघमारे याच्या गोलंदाजीवर. रवी वाघमारे कवचितच गोलंदाजी करतात. अगदी पार्ट टाइम बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात आहे आणि त्याचा उपयोग या मॅच मध्ये केला जातोय. या 6 धावांची काय स्ट्रोक्स खेळलाय, अप्रतिम. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय. अप्रतिम स्ट्रोक्स खेळला गेलाय. या 6च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली 33 आकड्यावर. सूरज भोईर अँड फायर. यावेळेस मात्र बघितलं चेंडूला मात्र सोडून दिलं आणि बाकीचं काम पंचांनी बजावलं गेलं. अवंतच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड केली जाईल. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल, ते म्हणजे 34च्या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर षटकार आला. त्याच्यानंतर गोलंदाज बरकटला गेला. दिशाहीन गोलंदाजी त्याने हाताळला गेलाय आणि स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. थोडासा कानमंत्र देत असताना आपण पाहू शकतोय चेतन म्हात्रे यांना पाहू शकतोय. या संघाचे आयकॉन खेळाडू आहेत ग्रेट मराठा जुचंद्र या संघाचे. आणि ते मात्र त्यांनी समजवले की एक्झॅक्टली चेंडू तुम्हाला कुठे हाताळायचा आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा अगदी कोण्यामध्ये जाऊन चेंडूला मात्र स्लाइस करायचा होता. चेंडूला पाठवायचं होतं मिड विकेट किंवा डीप बॅकवर्ड स्कोअर क्षेत्रामध्ये. मात्र चेंडू असफल ठरतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातोय चेंडू निर्धाच्या स्वरूपात. कमबॅक केले गोलंदाजपणे. पुन्हा गोलंदाज रवी वाघमारे
ओव्हर द विकेटने. यावेळी मात्र फुल टफ डिलिव्हरी त्याला इथे मात्र काय घडलंय तर बॅकवर्ड स्कोअरले क्षेत्रामध्ये चेंडूला फेकण्याचा प्रयत्न झाला. थोडीशी मिसस्पीड यष्टीरक्षक यांच्याकडनं पाहायला मिळते आणि तत्पूर्वी या 2 धावा या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. ती म्हणजे 36 या आकड्यावर धावसंख्या जी आहे ती मात्र आकार द्यायला सुरुवात झालेली आहे. आग्री बॉयज यांच्याकडनं जल्लोष होतोय. खुश आहे त्यांचा खेंबा कारण आपण बघितलं होतं भरपूर विकेट त्यांचे गेले होते. अगदी 10 या धावसंख्येवर 5 गडी बाद झाले होते. त्याच्यानंतर मात्र रोहित आणि सूरज याने मात्र स्वंगाला सावरलंय, डावाला सावरलंय. ओ यावेळी मात्र काय घडलंय क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. खऱ्या तर मात्र फलंदाजाने दाखवलंय आणि गोलंदाजाने वाकवलंय आणि क्लीन बोल्ड होतो. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. बॅक टू द पॅव्हिलियन जावं लागेल, परतावं लागेल मिस्टर सूरज भोईऱ्याला. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय कशा प्रकारे हा चेंडू हाताळला गेला होता. अगदी कोण्याचा वापर करण्याचा प्रयत्न झाला होता. क्रीजच्या आतमधून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. संदेश दाणे नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. दत्तळी स्पोर्ट जुचंद्राचा हा खेळाडू. सूरज भोईर 5 चेंडूचा सामना केलाय आणि 12 या धावसंख्येवर तो बाद झालाय. संदेशाच्या माहितीसाठी शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. रोहित याने काय अप्रतिम परफॉर्मन्स दाखवलाय. अगदी अडचणीमध्ये संघ असताना मात्र कुठे ना कुठे चांगली भागीदारी सूरज आणि रोहितच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी. संदेश दाणे एक आक्रमक खेळाडू आहे. यावेळेला मात्र जोरकस मात्र प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. जातोय चेंडू निर्धाच्या स्वरूपात. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. नक्कीच इथे मात्र बॅटची लिडिंग एज लागली असावी की काय यासाठी रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर घेतलाय. फेअर डिलिव्हरी आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल. रवी चांगली गोलंदाजी केली गेली आहे. शेवटचा चेंडू लास्ट गो. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि पकडलाय झेल. संपलाय मिस्टर संदेश दाण्याचा खेळ. गॉन. 36 धावा झालेत आणि 37 धावांचं टार्गेट असेल जिंकण्यावाडी. रिप्ले मध्ये बघू शकतोय बॅटचा टॉपही लागलाय. हॅलो. 2 संघ आमने सामने. दोघं चांगले मित्र आहेत. आज 2 दिल 1 जान पुढचा मॅच पाहणार आहोत. अमायरा 11 आणि त्यांच्या अपोजिट आहेत एनआर कट्टा. 4 ओव्हरचा मॅच. टॉस आपण करतोय. काटा असा कॉल. छापा आलाय. थँक्यू. एनआर कट्टा टीम टॉस जिंकलाय. सीझन काय आहे? बॅटिंग करायची आहे. एनआर कट्ट्यामध्ये आयकॉन प्लेअर देखील आहेत. कॅप्टन देखील वेगळे आहेत. पण तो तुम्हाला कॅप्टनची जिम्मेदारी दिली आज. काय म्हणाले एकंदरीत? मला खूप चांगलं वाटतंय कॅप्टन्सीची जिम्मेदारी दिल्याबद्दल. मी थँक्यू करतोय.
आणि एकंदरीत समित पाटील यांना देखील ठाऊक आहे JPL ला किती मेहनत लागते. अगोदर 2 पर्व तुम्ही सांभाळलेले आहेत. एकंदरीत कशी मेहनत लागते JPL मध्ये या आयोजकांविषयी? JPL ला मेहनत खूपच लागते. सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे बस की JPL सक्सेसफुल होते. आणि एनआर कट्टा या टीम मध्ये कशा जर पाहिलं तर खेळाडू असतील? सर्वच खेळाडू चांगलेच आहेत, परफॉर्मन्स करतील चांगले. नक्कीच. टॉस जिंकला असता तर तुमचा डिसिजन काय असता? अमायरा 11 मी फिल्डिंगच करणार होतो. आता बॅटिंग करायचं आहे, फिल्डिंगच करायचं आहे, मनाप्रमाणे आलेला आहेत. आणि एकंदरीत 4 ओव्हरमध्ये कितपत रोखण्याचा इरादा आहे? 40च्या आत रोखायचा प्रयत्न करणार. समित यांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे त्यांच्या टीमचा खेळ कसा आहे? समित दादांविषयी 2 शब्द. सगळ्यांना समजून घेतात, त्याचं सर्वजण ऐकतात आणि तो कोणाला असं दुखवत नाही. एकंदरीत कसं वाटतंय JPLचं नाईटच्या फॉर्मॅट मधलं आयोजन नियोजन? नाईटचं फॉर्मॅट म्हणायला गेलं तर एकदम चांगलंच आहे, पण आपल्या गावाच्या हिशोबाने जर मॅच 3 वाजेपर्यंत समाप्त झाल्या तर सर्वांना दुसऱ्या कामासाठी पण टाइम देऊ शकता येतो. चांगला मुद्दा तुम्ही छेडला. नक्की दोन्ही टीमला शुभेच्छा. एनआर कट्टा टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला आणि अमायरा 11च्या कॅप्टननी सांगितलं की वेळेवर तुम्ही याल ना तर वेळेवरती तुमची कामं देखील पार पाडू शकता. म्हणून लवकर या उद्यापासून आणि लवकर सामना सुरू करू जेणेकरून कोणताही अडथळा टाइमपास होणार नाही. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया आमचे साथी समालोचक तुषारजी सोनवणे यांचा. थँक्यू. JTC आणि TCP लाईव्ह. शुभम सुर्वे. चला, पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण ऑन स्क्रीन बघतायत ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर अमायरा 11 जे खेळाडू आहेत संपूर्ण वॉर्मअप करत आहेत. त्या पुढचे मॅच इन ऍक्शन मध्ये दिसतील एनआर कट्टा या संघाच्या विपक्षामध्ये. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. नुकताच जर पाहिलं गेलं तर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये आगरी बॉईज या संघाची धावसंख्या दाफडक्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच स्कोर कार्डवरती 36 धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत आणि 37 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. चल प्लीज मी विनंती करतो, लगेचच 2 आघाडीचे फलंदाज पाठवायचे आहेत. ज्याप्रमाणे जर पाहिले गेलं तर अगदी बॉईजच्या संघाला आपण बघतायत जबरदस्त जर पाहिले गेलं तर कामगिरी पहिल्या डावात होऊ शकली नाहीये, परंतु जे काही झालं आता मात्र जर पाहिलं तर त्याला न पाहता इथून चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. परंतु द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे जर पाहिले गेलं तर पहिल्या षटकात विकेट आल्या 3, दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट आल्या, तिसऱ्यामध्ये जर पाहिलं तर मितेश शिंगोटेला विकेट मिळाली नाही, त्याने जवळपास 14 धावा खर्च केल्या आणि रवी वाघमारे षटक क्रमांक 4 मध्ये इम्पॅक्ट ठरलं गेलं ते षटक. कारण की जर पाहिलं तर महत्वाच्या क्षणाला एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमात राहिली गेली. 9 धावा त्याने खर्च केल्या गेल्या. जवळपास जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट्स त्याच्याही नावावरती राहिल्या गेल्या. मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर दाखल झालेले आहेत, रवी वाघमारे आणि त्याच्या सहित जर पाहिलं तर मितेश शिंगोटे यांना आपण बघतायत, ज्यांच्या नावावर जर पाहिलं तर एक स्कूटी पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी राहिली होती. मालिकावीरच्या माध्यमातून ती स्कूटी त्यांना प्राप्त झाली होती. मास्टर कंपनीची स्कूटी होती आणि तिथून जर पाहिलं गेलं तर मोठमोठ्या जर पाहिलं गेलं तर स्पर्धेमध्ये दमखम त्यांचा पाहिला गेला आणि स्ट्राईक एंडवरती रवी वाघमारे यांना आपण सुरू पाहत आहे. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅक वरती पंकज तयार, स्ट्राईक एंडवरती रवी. पहिला बॉल यावेळेला जर पाहिलं तर खोलात टाकलेला बॉल होता, ऑफसाईडला दिशा दिली गेली. क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एकच धावेवर त्या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. रजनी क्रिकेट अगदी जर पाहिलं गेलं तर नाईट बॉल क्रिकेट आपण पाहत आहेत. ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर 40 धावा जर बनतात त्या मैदानावरती नागेश काका क्रीडांगण जुचंद्र आपण बघतायत आणि त्या मैदानावर जी चालू असलेली ही जुचंद्र प्रीमियर लीग जर 40 धावा जर बनतायत रजनीमध्ये तर एक चांगलं बॅटल दोन्ही टीमच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळते.
इथे हवेत खेळला बॉल मिस्टेमिक स्ट्रोक होता, क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि कॅच ड्रॉप केली मैदानाच्या आतमध्ये. सर्वात मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात गेली असती, परंतु जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये मितेशला संधी दिली गेली, झेल जी उडाली होती आणि अगदी जर पाहिलं तर मितेशची या ठिकाणी झेल सोडलेली आहे. पण पहिल्या डावात जर पाहिलं तर मितेश भोईर 0वरती आउट झाले आणि ज्या वेळेला जर पाहिलं तर बंटी स्ट्रायकरचं मॅच खेळत होते, त्यानंतर जर पाहिलं तर जितेश देखील 0वर आउट झाले होते. म्हणजेच काय तर 0वर JPL मध्ये भरपूर असे फलंदाज आउट झालेले आहेत. ज्यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतात प्रत्येक मॅच कडून, ते जर पाहिले गेले तर लवकरात लवकर आउट होत आहेत. आणि जर पाहिलं तर मितेशसाठी देखील मोठी बोली लावली होती, ते म्हणजे आगरी बॉईज संघाच्या माध्यमातून. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा संपर्क नाही आहे, चेंडूचा टप्पा थोडासा लांब ठेवला गेला, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन झालं. पंकजच्या माध्यमातून तो डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर ऍक्शन रिप्ले आपण पाहतात, पडल्यानंतर थोडासा खाली राहतो, बॅट स्विंग थोडंसं वरतून होतं आणि त्याच कारण जर पाहिलं तर बॅट अँड बॉलचा इन्व्हॉल्व नाही आहे, संपर्क नाही आहे. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचतायत. द ग्रेट मराठा या संघाला आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना रवी बागमारे आउट स्ट्राईक आहेत. 31 बॉल मध्ये 35 धावा इथून देखील या मॅचचं समीकरण. पुढचा बॉल पंकज तयार, फुल टॉस बॉल ऑन साइडला, बैठक स्ट्रोक खेळलाय, बॉल चाललाय तत्पूर्वी जर पाहिजे डीप विकेटला. एकच सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल, एकच धावीवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. 1 धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते 3च्या घरामध्ये. GTC लाईव्ह TC लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आजची पहिली रचना आपण पाहताय या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक बॉलवरती धावा तर येणं गरजेचं असेल, तर म्हणजे द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर जो धावांचा आलेख आहे तो वेगाने उंचाने तुम्हाला वाढवायचा असेल तर मोठे फटके देखील येणं गरजेची गोष्ट आहे. पुढचा बॉल स्विच घेण्याचा प्रयत्न होतो, यावेळेला जर पाहिले तर स्विच तितकासा चांगला फटका पाहायला मिळत नाही आहे, परंतु थोड्या सकाळच्या आतमध्ये यावेळेला चांगली फिल्डिंग केली मितेशच्या माध्यमातून. तत्पूर्वी जर पाहिले तर एकदा कम्प्लीट केली जाईल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा फटकावरती लागल्या गेल्या. 37 धावांचा पाठलाग करत असताना द ग्रेट मराठा या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहतायत. 19 बॉल करायचे, 33 धावा. एखादे 2 मोठे फटके जर आले तर द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचं वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये राहील. जर एखाद्या 2 महत्वाचे विकेट्स आहेत त्या जर आल्या तर नो डाऊट अबाउट इट फिल्डिंग करण्या टीमचं वर्चस्व राहणार आहे. इथेही चांगला फटका खेळला गेला, मिड ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. अगदी जर पाहिले गेले तर वेगाने पोहोचले गेलेत. एक सिंगल घेतली जाईल, काही लगेच पंचाने इशारे केला, आपण चेक करणार आहोत विकेट आहे किंवा अगदी जर पाहिले गेले तर एक धाव कंप्लीट केली जाईल. ललितजी भोईर बंडे सरांना विनंती करतो आपण यायचं आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर चेक केलं जाईल या ठिकाणी विकेट आहे किंवा अगदी पाहिलं तर सिंगल या ठिकाणी कंप्लीट केले. प्रत्यक्षात जर पाहिलं तर JTC आणि TCP वरती आपण पाहणार आहात. संपूर्ण JPL आपण पाहताय जुचंद्र प्रीमियर लीग, मानाची सन्मानाची बहुचर्चा असलेली स्पर्धा. सलगचं 4थं वर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. यस, फलंदाज नॉट आउट असेल, कारण की सेफली जर पाहिले गेलं तर क्रीज मध्ये बॅट पोचलेली आहे आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर नॉट आउट असणार आहे. अशा रीतीने जर पाहिले गेलं तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावा फटकावरती 6च्या घरामध्ये येणारे बॉल असेल इथून देखील 18 आणि 18 बॉल मध्ये करायचे 31 धावा. 18 चेंडू आणि 31 धावांचे समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहणार आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत, ज्याप्रमाणे जर पाहिलं तर बॅट व्यवस्थित क्रीज मध्ये स्लाइड झाली होती, परंतु पंकजचं रिॲक्शन चांगले पाहायला मिळाले. त्या ठिकाणी जर पाहिलं तर अपील आउट झाली. लगेच जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी पंचांचा इशारा आला आणि तिसऱ्या पंचाने सांगितलं की नॉट आउट असा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. अठरा बॉल मध्ये इथून देखील जर पाहिलं गेलं तर विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये 32 धावांचं राहणार आहे. 18 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण आणि षटक क्रमांक 2 मध्ये दिवेश पाटील आणि आपण बघणार आहात एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून आपण नेहमीच त्यांना पाहिले गेले आणि आज जर पाहिले गेले तर JPL खेळत असताना
एक टीमचे आयकॉन म्हणून आपल्याला पुढे लीड केले गेले. अगदी जर पाहिले गेले तर संघ मालकाने आज आपल्यावरती जबाबदारी दिली, आज आपल्यावरती विश्वास ठेवलाय आणि त्याच जबाबदारीने त्याच विश्वासाने मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करण्यासाठी षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये या ठिकाणी दिवेश पाटील तयार झालेत. स्ट्राईक एंड वरती या संघाचे द ग्रेट मराठा या संघाचे विस्फोटक फलंदाज अर्थातच रवी वाघमारे तयार झालेत. इथे चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतायत, सिंगल कंप्लीट केली जाईल. मोठे फटके खेळायचे आहेत द ग्रेट मराठा टीमला, परंतु जर पाहिलं तर ते मोठे फटके खेळण्याची अगदी जर पाहिले तर दूर ठेवलं जाते मैदानाच्या आतमध्ये अग्री बॉईज संघाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 1च्या माध्यमातून पोहोचतात मात्र 6च्या घरामध्ये. पण आतापर्यंत या डावामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये आणि एक महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक बॉलवरती सिंगलच आले. आतापर्यंत कुठल्याही प्रकारची डबल मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत नाहीये आणि पहिल्या डावात देखील जर पाहिलं तर चांगल्या धावा बनल्या गेल्या. विकेट दांडीगुल यष्ट्या उद्ध्वस्त क्लीन बोल्ड अग्री बॉईज या टीमच्या माध्यमातून विकेट मिळेल मैदानाच्या आतमध्ये. मितेश आउट. फुलटोस बॉलर आणि कुठेतरी जर पाहिलं तर या बॉलला फ्लिक करायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत. अगदी जर पाहिलं गेलं तर चांगलं डिलिव्हरी या बॉलवरती केली गेली आणि मितेश ज्या वेळेला विकेट गेली मितेशची त्यावेळेला मितेश या फटक्यावरती नाराज झाले गेले. डायरेक्टली जर पाहिले गेले तर ऑफस्टिक उद्ध्वस्त करत असताना पहिलाच बॉल आणि दिवेशने मैदानाच्या आतमध्ये विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवली गेली. ऍक्शन रिप्ले पाहावं तितकं सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे विकेट गेली लगेचच जर पाहिलं तर चांगलं टीमचं सेलिब्रेशन झालं गेलं. मितेश शिंगोटे यांना पाहिलं गेलं, ज्याप्रमाणे जर पाहिलं तर 2 धावा त्याच्या बॅटमध्ये येताना दिसल्या गेल्या आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकित दाखल झालेत. TCP लाईव्ह आणि JT लाईव्ह चांगलं टेलिकास्ट केलं जात आहे. आपण ऑनस्क्रीन पाहतायत. आपला जर पाहिले तर या जुचंद्र प्रीमियर लीगचा टेलिकास्ट प्रत्येक जर पाहिले गेलं तर या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून 12 संघ आहेत आणि प्रत्येक 12 संघाची आपण रॉयल एंट्री मैदानाच्या आतमध्ये पाहिली गेली. त्याचा एक उल्लेख या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्वक केला जातोय. अंकित पवार आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दिवेशने पहिल्याच बॉलवरती सर्वात मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवली गेली. पाहूयात आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं दुसऱ्या अगदी जर पाहिलं गेलं तर 1 डाऊन साठी दाखल झालेत अंकित पवार. दिवेश चांगली फिल्डिंग सेटअप करतायत. अनुभव आहे या मैदानाचा. कुठल्या क्षेत्रामध्ये धावा येतील अगदी जर कुठल्या टप्प्यावरती खेळपट्टीवरती बॉलिंग करायची आहे अनुभव फार मोठा आहे दिवेशला या मॅच मध्ये. तशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे. 37 धावांचा पाठलाग करत असताना द ग्रेट मराठा या संघाला आपण पाहतायत. पुढचा बॉल फुलटस बॉल मिस करत असताना ऑन साइडला बॉलला वळवले गेले. बॉल चालला तो म्हणजेच डीप बाकपास स्क्वेअरचे क्षेत्ररक्षक पोहोचतायत. सिंगलच कंप्लीट होईल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक धावेला या ठिकाणी महत्व दिले. एक धाव या ठिकाणी वाचवली गेली. एकच धाव्यावरती प्राप्त होईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका पोहोचते ते म्हणजे 7च्या घरामध्ये. मोठे फटके येत नाही आहेत ही जर पाहिलं तर जमीची बाब आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अग्री बॉईज संघाच्या माध्यमातून मोठे फटके यायलाच पाहिजे त्या मॅच मध्ये. द ग्रेट मराठा संघाच्या माध्यमातून ओमदादा पाटील यांचा संघ आणि भावेशजी पुणेकर यांचा संघ बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. कुळात टाकलेला बॉल होता. ऑन साइडला बॉलला दिशा गेली. बॉल चालला तो म्हणजे डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. फंबल झालंय. बॅकअप मिळाले मितेश. सिंगलला डबल मध्ये परिवर्तित केले. या डावातील कदाचित ही पहिली अशी धाव असेल ती डबलच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये येताना दिसते. कारण की यापूर्वी आपण पाहिलं सिंगल येताना दिसले आणि पहिली डबलची धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावा फडकावरती लागल्या गेल्या ते म्हणजेच 9च्या घरामध्ये. 14 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण महेंद्रजी भगत यांचं कौतुक करावं लागेल. TCP लाईव्हचे प्रोप्रायटर आहेत. पुढचा बॉल गोलंदाज तयार दिवेश. स्ट्राईक एंड वरती रवी. फुलटस बॉल पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर चांगला फटका खेळला गेला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन आहे. एकच सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहिलं तर सिंगल डबल वरतीच खेळायचं आहे. याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर चांगली बॅटिंग करतायत. 13 बॉल करायच्या 27 धावा फटकावरती 10 लागल्या गेल्यात. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये द ग्रेट मराठा या संघाला आपण बघतायत. 1.5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. शेवटचा अंतिम बॉल कदाचित माइंडसेट असावा. दिवेशचे षटक फार महत्वाचं आहे. दिवेशच्या षटकामध्ये विकेट जातील. विकेट टेकर गोलंदाज आहे दिवेश आणि दिवेशच्या षटकामध्ये अगदी जर पाहिले गेलं तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सिंगल डबल वरती खेळायचं आहे आणि येणारे जे बॉलर असतील त्यांच्यावरती अटॅकिंग करायचे आहे.
फुलेलींचा बॉल दिशा दिली, याही वेळेला जर पाहिलं तर चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत एकदा कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न वेगाने मैदानाच्या आतमध्ये चालवलाय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिले गेले तर फलंदाज पाहायला मिळते अंकित पवार आणि दुसऱ्या बाजूला रवी वाघमारे यांना आपण पाहतायत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागल्या गेल्या. 1 गणांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. येणारे बॉल असतील 12 आणि 12 चेंडू म्हणजे 25 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये द ग्रेट मराठा या संघाला कंप्लीट करायचं आहे. तर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर पाहिलं तर मॅचचं समीकरण आपण बघणार आहात. ही प्लेइंग 11 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत द ग्रेट मराठा टीमच्या माध्यमातून. ऋतिक रायडे असतील, संजय पाटील असतील, निलेश म्हात्रे आपण बघतायत, रवींद्र वाघमारे असतील, अंकित पवार, राकेश वाघमारे, चेतन म्हात्रे असतील, स्वप्नील भोईर यांना आपण बघतायत, मितेश शिंगोटे यांना आपण बघतायत, रोहित तेरसे यांना आपण पाहतायत आणि त्यानंतर पाहिलं तर रोहन मराठे यांना देखील आपण पाहतायत, महेंद्र गोवारी यांना देखील आपण पाहत आहात. म्हणजेच चांगली बॅटिंग लाईनअप या संघाकडे आहे. आणि दुसऱ्या बाजूला आगरी बॉयच्या संघाला आपण पाहिलं गेलं मितेश भोईर आहेत, राकेश गोवारी, अभिषेक गुप्ता, अक्षय पाटील, संदेश ढाणे असतील, आकाश चव्हाण, पंकज पाटील, प्रथम म्हात्रे, सूरज भोईर, रोहित यांना आपण पाहतायत आणि दिवेश पाटील. म्हणजे दोन्ही टीमकडे जर पाहिलं तर चांगले खेळाडू आहेत आणि त्याच चांगल्या खेळाडूंचा मैदानाच्या आतमध्ये वापर करत असताना आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आगरी बॉयच्या टीमचं वर्चस्व राहिलेलं आहे. 12 चेंडूंचा तर खेळ कंप्लीट झालेला आहे. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 12 1 गणांच्या मोबदल्यामध्ये येणारे चेंडू असतील 12 चेंडूमध्ये 25 धावांचं समीकरण. ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये द ग्रेट मराठा हा संघ फिल्डिंग करत होता, ज्या वेळेला गोलंदाजी करत होता त्यावेळेला देखील जर पाहिलं तर चेतन म्हात्रेच्या पहिल्या षटकात 7 आल्या होत्या. महेंद्रने षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये फक्त आणि फक्त जर पाहिलं तर 6 खर्च केल्या होत्या. म्हणजेच 2 षटकामध्ये 13 होत्या, इथे 2 षटकामध्ये 12 आहेत. कुठेतरी एका धावेने मागे मैदानाच्या आतमध्ये अर्थातच द ग्रेट मराठा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. आणि त्यानंतर या षटकात षटक क्रमांक 3 मध्ये 14 आल्या आणि रवीने हाताळले षटक त्यामध्ये जर पाहिलं तर 9 धावा आल्या. आता या षटकामध्ये अगदी जर पाहिले गेलं तर धावा करायच्यात वेगाने, झपाट्याने आणि माइंडसेट असावा प्रत्येक संघाचा. प्रत्येक टीम मध्ये एक आयकॉन आहे, म्हणजे तो गोलंदाजी करणार आहे, त्याच्या अगदी जर पाहिजे ओव्हरमध्ये सिंगल डबल यायला पाहिजे. त्याच्या ओव्हरमध्ये 10 रन जर येत आहेत तर येणारे पुढचे बॉलर असतील त्यामध्ये आपण 30 ते 35 रन 18 बॉलमध्ये आपण घेणार आहोत. चला चला फिल्डिंग सेटअप करायचं प्लीज, आम्ही विनंती करतोय. चला भरपूर वेळ खर्च होतोय, प्लीज त्या ठिकाणी आतमध्ये कोणीही प्रॅक्टिस करू नका. बारा चेंडू 25 धाब्यांचं समीकरण. पहिला बॉल यावेळेला खोलात टाकलेला बॉल होता ऑन साइडला. पुन्हा एकदा तर चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ रिझनला, पुन्हा एकदा एक सिंगल आली आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मी तर म्हणेन टीम आगरी बॉईज संघाच्या माध्यमातून करत असताना आपण प्रत्येक गोलंदाजाला आपण पाहताय. आणि षटक क्रमांक 3 मध्ये अक्षय पाटील यांना पुढाकार दिला गेलाय. पाहूयात अक्षय आता मात्र जबाबदारी जी आहे ती जबाबदारी या ठिकाणी जर तर यशस्वीरित्या पार पाडतील का, की प्रतिस्पर्धी संघ आता मात्र हल्ला बोल या षटकामध्ये करणार आहे. क्षेत्ररक्षकाची विविध रचना जर पाहिलं तर एक लॉंग ऑनला आहेत, काळकोन रिझनला डीप मिड विकेट, डीप बाकपास कव्हर लागलेला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. त्यानंतर एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे वाडिश मध्ये. पुढचा बॉल इथे स्विंग अँड मिस डॉट बॉल ची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. चांगला बॉल भीमा गतीने हातलेला बॉल होता आणि या मॅच मध्ये पलटवार केलाय. अर्थातच आगरी बॉईज या संघाने 37 धावा करायच्या होत्या अवघ्या 24 बॉल मध्ये. ते देखील जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना जखून ठेवण्याचं काम केलं. याचं एकमात्र कारण आहे की पहिल्या डावात धावा वेगाने आल्या, दुसऱ्या डावात धावा येताना दिसत नाहीये. फुलटस बॉल आक्रमण केल्या बॉलवरती. क्षेत्ररक्षक पोहोचतात डाऊन दी बॉल डीप मिड विकेटला. अगदी तर क्षेत्ररक्षक पोहोचले होते, परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली सर्वात मोठी चुकी या मॅच मध्ये असावी, कारण की अंकितला मैदानाच्या संधी दिलेली आहे. क्षेत्ररक्षक कोण होते आता मात्र त्याची देखील चर्चा मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर 2 धावा मिळतील या बॉलवरती. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फडकावरती 15च्या घरामध्ये गड्याच्या मोबदल्यामध्ये द ग्रेट मराठा या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. 9 बॉलमध्ये करायच्यात 22 धावा. या मॅच मधील सर्वात महत्वाचे हे 3 चेंडू असतील. जर या 3 बॉलवरती वेगाने धावा जर आल्या तर नो डाऊट अबाउट इट, इथून 3 बॉलमध्ये 10 जर येत आहेत तर अगदी जर पाहिलं तर 6 मध्ये 12 देखील होऊ शकतात. परंतु आता करावे लागतील.
3 बॉलमध्ये 10 धावा, त्यामध्ये बॅटिंग करा टीमला अंकित पवार, 4 बॉलमध्ये 5 धावा वैयक्तिक खेळतो रवी वाघमारेला आपण बघतात 8 बॉलमध्ये 8 धावा त्याने खेळलेत. इथे पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल आणि यस या ठिकाणी जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजाने जर क्रीज सोडली तरच मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर ती धाव कंप्लीट असेल, याची देखील दक्षता घ्यायची आहे. आणि जर कीपर जर मागे असेल तर ज्याप्रमाणे जर पाहिले तर तरी सुद्धा दोन्ही बॅट्समनने क्रीज सोडणं गरजेची गोष्ट आहे. लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण ऑफिशियली नियम सांगत होतो पहिल्या मॅच पासून रवी वाघमारे, लक्ष ठेवायचं आहे प्रत्येक संघ मालकापर्यंत संघाच्या आयकॉनपर्यंत ही माहिती पोहोचवली होती. दोन्ही जर पाहिलं तर बॅटरने क्रीज सोडणं फार महत्वाची गोष्ट आहे आणि क्रीज कुठेतरी जर पाहिलं तर सोडली नसताना या ठिकाणी जर पाहिलं धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि अशा रीत्या मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येताना दिसतोय. डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये होताना दिसते. 8 बॉलमध्ये करायच्या आहेत 22 धावा. मॅचचा टर्निंग पॉईंट ठरलं हे षटक, कारण की अक्षयने देखील या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत. दिवेची कदाचित ही एक माइंडसेट असेल, ज्याप्रमाणे पहिल्या षटकात धावा 5, दुसऱ्यामध्ये 7 खर्च केल्या, तिसऱ्यामध्ये अक्षयला आपण बोलूया थोडंसं दिमागीने बॉल टाकेल, थोडंसं कटरचा वापर मैदानाच्या आतमध्ये करेल अक्षय आणि त्याच कटरचा वापर करत असताना मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल आणि ज्याप्रमाणे अक्षय पाटील या गोलंदाजाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, हे प्रोत्साहित केले जाते मैदानाच्या आतमध्ये आगरी बॉयज या टीमच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे प्रत्येक डॉट बॉल वरती टाळ्या शिट्ट्या वाजतायत, ज्याप्रमाणे प्रत्येक विकेट वरती टाळ्या शिट्ट्या अगदी जर पाहिलं गेलं तर खेळाडू कक्षामधून वाजताना दिसतात. ही जमेची बाजू आतापर्यंत आगरी बॉयज संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 7 मध्ये 22. इथे आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर कटरचा वापर झाला, लेग कटर या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये सलग 3 बॉल डॉट टाकलेत अक्षयने. अशा रीतीने या षटकात फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. क्या बात आहे अक्षय, जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवली गेली. आता मात्र 6 बॉल आणि 22 धावा मैदानाच्या आतमध्ये करायच्या आहेत. 6 मध्ये 22 रजनी क्रिकेट आहे आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर 6 चेंडूमध्ये 22 धावा. आपण हा संपूर्ण ऍक्शन रिप्ले पाहतायत. पहिला बॉल लेग कटरचा वापर केला गेला, रवी धावत सुटले, परंतु तो नियम या स्पर्धेमध्ये नाही आहे आणि या पुढचा बॉल आपण पाहतायत. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर चांगल्या चेंडूची हाताळणी मैदानाच्या आतमध्ये राहिली गेली. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर त्या पुढचा बॉल पुन्हा एकदा लेग कटरचा वापर केला मैदानाच्या आतमध्ये आणि त्या षटकाची समाप्ती झाली. अशा रीतीने 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 15च्या घरामध्ये. याच वेळेचं बंधन असेल प्लीज, आम्ही विनंती करतोय. प्रत्येक सामन्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगतोय, परंतु जर पाहिलं गेलं तर आपलं देखील लक्ष मॅच वरती असायला हवं. 4 षटकांचा फॉर्मॅट आपण खेळतोय तर 15 मिनिटात 3 षटक कंप्लीट व्हायला पाहिजे. 6-22. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर या ठिकाणी हाताळला गेलाय. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल चिकून या ठिकाणी केली जाईल. पंचांचा इशारा इट इज अ व्हाईट बॉल. अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 1 धाव अतिरिक्तच्या माध्यमातून ऍड केली जाते. संघाची धावसंख्या धाव फटक्यावर जाऊन पोहोचते म्हणजे 16च्या घरामध्ये. येणारे बॉल असतील 6 बॉल मध्ये 21 धावा करायच्या आहेत. पुढचा बॉल फटका वेट खेळलाय, मिस्टर मिक्स स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक पोहोचताय डाऊन दी बॉल. महत्वाची विकेट, मोठा मासा मैदानाच्या आतमध्ये जाळ्यामध्ये अडकला गेला, विकेट जाईल. रवी वाघमारे होतील या ठिकाणी आउट. मैदानाच्या आतमध्ये ज्या विकेटची अपेक्षा करत होते आगरी बॉयज हा संघ, ती तर विकेट मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले मिस्टर राकेश वाघमारे.
पहा राकेश वाघमारे या धावा करू शकतात. नेहमीच जर पाहिजे तर सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख राहिलेली आहे. पुरता मात्र कपिलच्या विपक्षामध्ये त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिला बॉल जर पाहिजे तर कपिलने ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर ऑफस्टिकच्या बाहेर हाताळला होता. वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी आला होता. त्यानंतर लगेचच कपिलने मैदानाच्या मध्ये विकेट मिळवलेली आहे. 5 बॉल 21. ऑन साइडला इथे फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर झालाय. बॉल चाललाय थेट मैदानाच्या पलीकडे. राकेश वाघमारेच्या बॅट मधून जबरदस्त टायमिंग साधले गेले. बॉल जाईल थेट सीमा पार. JPL षटकार. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती जर पाहिजे तर बॅट स्विंग प्रॉपर होतं. अगदी जर पाहिजे तर बॅट अँड बॉलचं टायमिंग चांगलं जुळलं गेलं बॉलवरती आणि बॉलला थेट पाठवले गेले. सीमा पार. मिळतील धावा 6. राकेश वाघमारे जर पाहिले गेले तर हा फलंदाज आहे की मोठमोठे जर पाहिले तर फटके त्याच्या बॅटमधून आपण नेहमीच पाहिलेत आणि पहिल्याच बॉलवरती जर पाहिले गेले तर मैदानाच्या बाहेर या चेंडूला पाठवले गेले. धावा फटकावरती लागले गेलेत. 22च्या घरामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.2 चेंडूचा खेळ गंभीर झाला. येणारे बॉल असतील ते म्हणजे 4 बॉलमध्ये करायच्यात 15 धावा. कपिलवरती आक्रमण केलं मैदानाच्या आतमध्ये राकेशने. येणारे बॉल असतील 4. विजयगिरीच्या 15 धावेचं लक्ष. बॉल तयार. इथे हवेत उडवलाय बॉल. बॉल चाललाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. वेगाने बॉल प्रस्थान होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारानंतरचा मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय राकेशच्या बॅट मधून. मैदानाच्या आतमध्ये आपण खेळपट्टी पाहताय आणि त्याच कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती ज्या वेळेला वेगाने बॉल पडतो टप्पा त्यानंतर वेगानेच बॉल प्रस्थान होतो बाउंड्री लाईनच्या दिशेने. तीच मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर दिशा आपण पाहिली गेली फाईन लेगची आणि चौकार आल्या मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच जर पाहिलं तर बॅटर राकेशच्या बॅट मधून. आता मात्र 26 धावा फटकावरती लागल्या गेल्या. 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर येणारे बॉल असतील 3 बॉलमध्ये करायचे आहेत 11 धावा. 3 चेंडू आणि 11 धाव्यांचं समीकरण. मॅच इज ऑन. गेम इज ऑन. आपण पाहताय जुचंद्र प्रीमियर लीग JPL चा थरार. यावेळेला चांगला बॉल कमबॅक केल्या मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच जर पाहिलं तर आगरी बॉयज टीमच्या माध्यमातून कपिलच्या माध्यमातून कमबॅक केले. डॉट बॉल आलाय. यापूर्वी षटकार ठोकला, यापूर्वी चौकार ठोकला, परंतु त्यानंतर जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल हाताळलेला आहे. आता मात्र येणारे बॉल असेल 2 बॉलमध्ये करायचे 11 धावा. हाही बॉल फार महत्वाचा. या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पलटवार केला जाऊ शकतो. द ग्रेट मराठा. ओहो यावेळेला त्रिपळाची फलंदाजाची दांडी गुल करत असताना मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का. द ग्रेट मराठा संघाला. राकेश वाघमारे विकेट. पहिल्या मॅचच्या विजयाच्या दिशेने जात असताना आपण बघतायत आगरी बॉईज संघाला लेग स्टिक उद्ध्वस्त करत जसं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले होते आणि लेग स्टिक दाखवली. जस्टिस फायदा घेतला तो म्हणजेच बॅटरने आणि त्यानंतर जर पाहिजे तर मैदानाच्या आतमध्ये विकेट गेली. शेवटचा 3 बॉल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. एका बॉलमध्ये 11 धावा. एखादा चमत्कारच या मॅच मध्ये काहीतरी घडवू शकतो द ग्रेट मराठा या संघासाठी. या डावाचा विचार जर केला तर रवीला एकही मोठा फटका खेळू दिला नाही. फक्त आणि फक्त 8च धावा रवीने 9 बॉल मध्ये केल्या गेल्या. त्यानंतर मितेश शिंगोटे एक चांगले बॅटर आहेत परंतु त्याने 4 बॉल मध्ये अगदी जर पाहिले गेले तर त्याने देखील कमी धावा केल्या गेल्या. फक्त आणि फक्त पाहिजे 2च धावा करून ते आउट झाले. अंकित पवारने जवळपास जर पाहिजे 7 बॉल घेतले गेले. फक्त आणि फक्त 5च धावा त्याने डावामध्ये बनवल्या गेल्या आणि राकेशने आले आणि 3 बॉल मध्ये 10 धावा बनवून गेले. ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत डाऊन दी बॉल आणि अगदी जर पाहिले गेलं तर पहिली मॅच जिंकली आहे आगरी बॉयज या टीमने आणि कॅच जबरदस्त टिपला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रोहित यांना आपण पाहिले गेलं जबरदस्त कॅच टिपत असताना या मॅच मध्ये विजय मिळवलेला आहे तो म्हणजेच आगरी बॉयज या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. आणि द ग्रेट मराठा जुचंद्र संघाने पराभूत स्वीकारला गेलाय तो म्हणजेच पहिल्या मॅच मध्ये. त्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण मॅचेस खेळत आहे. प्रत्येक संघाला या ठिकाणी संधी आहे. एक मॅच हरल्याने अगदी जर पाहिलं गेलं तर पुढच्या मॅच मध्ये आपल्याला कमबॅक करावं लागेल. सर लाईनअप मध्ये द ग्रेट मराठा जुचंद्र संघ मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे.
चला या मॅचचा म्हणतो मॅच मॅच मध्ये जर पाहिले गेलं तर चांगली बॅटिंग राहिली गेली. ज्याप्रमाणे जर पाहिले तर रोहित यांना आपण पाहिले गेलं 9 बॉलमध्ये 16 धाबा, सूरज भोईरच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 12 धाबा, आकाश चव्हाणच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 2 धाबा, राकेश गोवारी यांच्या माध्यमातून 2 चेंडू 2 धाबा. कुठेतरी जर पाहिले गेलं तर ग्रेट मराठा संघाच्या माध्यमातून